मवियाच्या बैठकीनंतर नाना पटोले बोलतायत, थेट जाऊया. त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. किती जागांचा तिढा अद्याप कायम आहे तुमच्याकडे? तिढाच नाही, 288 ची लढायची आहे. ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातात. आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार आहे. विदर्भातल्या जागांचा प्रश्न सुटलाय? विदर्भातल्या जागांचा प्रश्न सुटलाय? सगळीकडेच म्हटलं ना, आम्ही 288 जागेवर आम्ही सगळे लढणार आहोत. त्याच्यामुळे आमचा प्रश्न विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही, आणि त्यामुळे हे सगळे वाद कुठंच नाही. वाद ते आमच्या विरोधकांमध्ये आहे. सुशील कुमार शिंदे यांनी सावरकरांची स्तुती केली. काय बोलले तर मला माहिती नाही. लापता लेडीज तुम्ही कॅम्पेन चालू केलंय. सत्ताधारी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचं कटकारस्थान तुमच्याकडनं चालू झालं. आम्ही आरोप नाही केले, वस्तुस्थिती मांडलेली आहे. सरकार आहे, त्यांनी राज्यात किती आणि विधानसभेत प्रश्न विचारलेला आहे. आम्ही हे काही आता लाडकी बहीण आली म्हणून आम्ही विचारला असा प्रश्न नाही आहे. चोराच्या मनात चांदण्या हे सरकारच मताच्या राजकारणासाठी कुठल्याही लेवलवर जाऊ शकतं, या सरकारने अनेकदा दाखवलेलं आहे. पण जे काही आम्ही विधानसभेत प्रश्न विचारले ते अनुत्तरित आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता झालेल्या आहेत, ते सरकारने पण मान्य केलेलं आहे विधानसभेच्या रेकॉर्डला. त्याच्यामुळे त्या योजनेला बदनाम करायसाठी नाही, यांच्या मनात असं आहे की आम्ही काहीच केलं नाही, आम्ही महाराष्ट्र लुटला, बहिणींना लुटलं, शेतकऱ्याला लुटलं, तरुणांना लुटलं, गरिबाला बर्बाद केलं, आणि त्याच्यामुळे एक योजना घेऊन असं जे मटकतात आहेत हे लोक आपल्या भाषेमध्ये, त्यांना आता त्याच्यातही काही नाही. बहिणींनी आता यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला थोडे दिले आणि महागाई वाढून आमच्याकडून लुटण्याला सुरुवात तुम्ही केली, असं उत्तर आता बहिणी द्यायला सुरुवात झालेली आहे. दाजीचं काय, आमच्या मुलांचं काय, ह्या प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारायला लागलेला आहे. त्यामुळे यांचं फेल्युअर विरोधकांवर टाकायचं हा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न सत्तेमध्ये लोक करतात. 3000 रुपये दिवाळीमध्ये देणार असं अजितदादा म्हणतात, दिवाळीची ओवाळणी म्हणून बहिणींना देणार. मला हे कळत नाही. तुम्ही तेलावर, खायच्या तेलावर 35 रुपये भाव वाढवले, तुम्ही सगळ्या गोष्टींची महागाई वाढवली, तर बहिणीच्या खिशातून किती पैसे काढले त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं. म्हणजे तुम्ही 1 रुपया देताय आणि 10 रुपये बहिणीकडून काढतात आहेत, ह्या बहिणीला कळतं ना. तुम्ही बहिणींना जे काही लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात हेच उलट फसतात आहे. आणि गडकरींनी यांच्याबद्दल सांगितलंच आहे, ते भाजपचे नेते आहेत, या सरकारचा एक भाग आहे.